नमस्कार, मी विशाल पाटील. TV9 स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवस्मारक गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय, मात्र दुर्दैवाने 10 वर्ष हा विषय केवळ चर्चेचाच राहिलेला आहे. या स्मारकाच्या उभारणीला अद्याप सुरुवातही झालेली नाहीये. आता या स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि विशेष म्हणजे बुर्ज खलिफा सारखी जगातील सर्वात उंच इमारत बांधणाऱ्या कंपनीनेही शिवस्मारकाच्या निर्मितीमध्ये रस दाखवलाय. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आणि अभिमान, स्वराज्याची स्थापना करणारे, गनिमांना शह देत स्वकीयांसाठी लढणारं अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवरायांच्या स्मारकाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 2005 मध्ये या स्मारकाची घोषणाही झाली. या घोषणेला 10 वर्ष पूर्ण झालीत, मात्र अद्यापही शिवस्मारकाच्या कामाला काही सुरुवात झालेली नाहीये. या 10 वर्षात फक्त कागदी घोडे नाचवण्यात आले, पण आता कुठे या शिवस्मारकाच्या निर्मितीला वेग आलाय. कारण या स्मारकाच्या बांधणीसाठी आता 4 कंपन्यांचे अर्ज आलेत. शिवस्मारकासाठी तब्बल 1900 कोटींची तरतूद ही करण्यात आली आहे. यासाठी आधी फक्त एकाच कंपनीनं अर्ज केला होता. आता यासाठी आणखी 3 कंपन्यांनी अर्ज केलाय. यामध्ये भारत आणि फ्रान्सच्या स्टूक कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कन्सोर्टियम, अमेरिका स्थित एजिस समूह, पेंटाकल कन्सल्टन्सच्या कन्सोर्टियम फेअरफोर्ड आणि कॅनडा स्थित नोर समूहाचा समावेश आहे. शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी अर्ज करणाऱ्या पेंटाकल आणि नोर समूहाच्या आर्थिक आणि तांत्रिक निविदांना मंजुरी मिळाली, मात्र यातील पेंटाकलला समुद्रात वास्तू उभारण्याचा फारसा अनुभव नाही. कॅनडाच्या नोर समूहाला मात्र या क्षेत्रातला तगडा अनुभव आहे, कारण याच समूहानं दिल्लीची निर्मिती केली आहे. याशिवाय तब्बल 2717 फूट म्हणजेच 828 मीटर उंचीच्या बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत बांधण्याची किमया देखील नोर समूहानं साधली आहे. ,160 मजल्यांची ही इमारत जगातील सर्वाधिक उंच इमारत आहे. नोर समूहाचं समुद्र क्षेत्रात बांधकाम करण्याचं कौशल्य हे जगभरात नावाजलं गेलंय. त्यामुळे याच कंपनीला शिवस्मारकाचं काम मिळण्याची दाट शक्यता आहे. तसं झाल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक तर उभं राहीलच, मात्र यातून राज्याच्या पर्यटन क्षेत्राला देखील मोठी चालना मिळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. गेल्या 10 वर्षांपासून शिवस्मारकाची चर्चा सुरू आहे, मात्र यात ठोस काम कमी आणि राजकारणच जास्त होताना दिसतंय. अरबी समुद्रामध्ये अद्याप बांधकामाला सुरुवातही न झालेल्या या स्मारकाचा कागदोपत्रावरील प्रवास कसा होता, पाहूयात एक रिपोर्ट. तर आपण पाहतोय फक्त या चर्चा झडतात. प्रत्येक वेळेला राजकारणी आपापली बाजू मांडतात, मात्र हे स्वप्न जे आहे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार, हा मात्र चर्चेचा विषय. कारण गेल्या 10 वर्षांपासून शिवस्मारकाची चर्चा नुसती सुरू आहे, मात्र ठोस काम कुठेच होताना दिसत नाही आणि राजकारण जास्त होताना दिसतं. अरबी समुद्रामध्ये अद्याप बांधकामाला सुरुवातही न झालेल्या या स्मारकाचा कागदोपत्रावरील प्रवास जो आहे तो मात्र अतिशय रंजक आहे. आणि आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. तर गेल्या 10 वर्षांपासून शिवस्मारकाची चर्चा सुरू आहे, मात्र या ठोस काम कमी आणि राजकारण जास्त होताना दिसतंय. अरबी समुद्रात अद्याप बांधकामाला सुरुवातही न झालेल्या या स्मारकाचा कागदोपत्रावरील प्रवास कसा होता, पाहूयात एक रिपोर्ट. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला काय दिलं असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर स्वाभिमान, अस्मिता, कणखर वृत्ती असंच असेल.
आसपासचा प्रदेश मुघल राजवटीचा भाग बनत असताना छत्रपतींनी आपल्या स्वराज्यासाठी प्राणपणानं लढा दिला. मात्र याच शिवरायांना महाराष्ट्रानं काय दिलं, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास हाती काहीच लागत नाही. महाराष्ट्राला लढणं शिकवणाऱ्या शिवरायांच्या स्मारकावरून राजकारण मात्र भरपूर झालं. जो राजा स्वराज्याच्या निर्मितीसाठी लढला त्याच्या स्मारकावरून विविध पक्षांचे नेते आपापसात लढले. याला दुर्दैवच म्हणावं लागेल. सुरुवातीला शिवरायांचा पुतळा 98 मीटर उंचीचा असेल असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. अरबी समुद्रात सुमारे 1 किलोमीटर अंतरावरती हा पुतळा उभारण्यात येणार होता. त्यानंतर हा पुतळा आणखी भव्य असावा असं सरकारला वाटलं आणि पुतळ्याची उंची झाली 180 मीटर. मात्र त्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी सरदार सरोवरमध्ये उभारण्यात येणाऱ्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची घोषणा केली. वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा 182 मीटर उंचीचा असेल असं मोदींनी सांगितलं. शिवाय हा पुतळा भारतातीलच नव्हे तर जगातील उंच पुतळा असेल असंही मोदींनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी पटेल यांच्या पुतळ्याची घोषणा केल्यावर महाराष्ट्राच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना शिवरायांचा पुतळा खुजा वाटू लागला. मग काय, महाराजांच्या पुतळ्याची उंची पुन्हा वाढली आणि हे प्रस्तावित स्मारक झालं 190 मीटरचं. म्हणजे पटेल यांच्या स्मारकापेक्षा थोडं अधिक उंच. रयतेची काळजी घेण्यात कमी पडणाऱ्या राज्यकर्त्यांनी रयतेच्या राजाच्या स्मारकाची उंची वाढावी यासाठी इतका आटापिटा केला. मात्र सरकारची उंची स्मारकावरून नव्हे तर कारभारावरून ठरते हा संदेश जनतेनंच सरकारला दिला आणि त्यांना सत्तेवरूनच खाली उतरवलं. तब्बल 10 वर्ष फक्त चर्चेतच असलेल्या शिवरायांच्या स्मारकाच्या निर्मितीला लवकरच सुरुवात होणार आहे. छत्रपतींचं हे स्मारक राजभवनापासून 1.2 किलोमीटर, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किलोमीटर आणि नरिमन पॉइंट पासून 2.6 किलोमीटर अंतरावर असेल. शिवरायांचं हे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्मारक 15.96 एकरांवरती उभारण्यात येणार आहे. या स्मारक परिसरात शिवरायांच्या इतिहासाची माहिती देणारं संग्रहालयाची देखील निर्मिती केली जाणार आहे. यासोबतच शोभिवंत कारंज, ॲम्फी थिएटर, सभागृह, मत्स्यालय, लेझर शो अशा सुविधा देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. शिवस्मारकाच्या उभारणीसाठी सरकार 1900 कोटी रुपये खर्च करणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या मिळवण्यासाठी आतापर्यंत 10 वर्षांचा कालावधी लागलाय. या काळात राज्यात सत्तांतरही झालं. आता नवं सरकार तरी शिवस्मारक लवकर पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.